आता आणखी एका महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं, ते म्हणजे मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज नात्यांचा उत्सव पाहायला मिळाला। मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये आलं। ठाकरेंच्या दोन्ही पिढ्यांमधला वाढलेला जिव्हाळा आज दिसून आला। ठाकरे कुटुंबियांच्या मनोमिलनासाठी प्रार्थना करणाऱ्या अनेकांसाठी शिवाजी पार्कवरचा दीपोत्सव डोळ्यात साठवण्यासारखा होता। पण या कौटुंबिक सोहळ्याला राजकीय अँगल देखील होता। पाहूया याच दीपोत्सवाचा हा स्पेशल रिपोर्ट। ठिकाण शिवाजी पार्क। कार्यक्रम मनसेचा दीपोत्सव। मनसेचा दीपोत्सव म्हणजे दिवाळीच्या आतषबाजीत राजकारणातही चर्चेचा विषय। यंदा तर हा दीपोत्सवाचा उद्घाटन सोहळा आगळा वेगळा ठरला। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन केलं राज ठाकरेंचे थोरले चुलत बंधू उद्धव ठाकरेंनी। ठाकरे बंधूंची ही दिवाळी लक्षवेधी ठरली। याआधी 2018 मध्ये मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं केलं होतं। 2022 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी दीपोत्सवाला हजेरी लावली होती। 2023 मध्ये गीतकार सलीम जावेद आणि अभिनेता विकी कौशलनं दीपोत्सवाला 4 चांद लावले होते। 2024च्या दिवाळीत सिंघम सिनेमाची टीम मनसेच्या दीपोत्सवात पोहोचली होती। दीपोत्सवासाठी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पाहुण्यांना बोलवण्याचा राज ठाकरेंचा पायंडा। पण 2022 आणि 2025 मधला दीपोत्सव म्हणजे राज ठाकरेंच्या बदललेल्या राजकीय प्रवासाचं द्योतक आहे। 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या उपस्थितीनं लक्ष वेधलं होतं, तर आज उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच दीपोत्सवाचं उद्घाटन करून राजकारणाचा नवा प्रकाश दाखवलाय। राज ठाकरेंच्या या बदलत्या भूमिकेवर भाजपनं मात्र टीका केली आहे। तुम्ही मुंबईकरांना म्हणाला होता खरे हिंदुत्ववादी आम्ही आहोत, मुंबईत आवाज आमचा आहे, मुंबईकरांचे आम्हीच कैवारी आहोत। मग शिवाजी पार्क शिवतीर्थावर घोषणा केल्यानंतर ती घोषणा या राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंनी विचारायचंय कुठे फिरली? काही टिळक भवन पर्यंत जाईपर्यंत तिचा रंग बदलला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही दीपोत्सवावरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता। त्यांना संजय राऊतांनी आपल्या शैलीत उत्तर दिलंय। ईव्हीएमवर आरोप करतात, निवडणूक आयोगावर आरोप करतात, कोर्टालाही सल्ला देतात, सगळं करू शकतात। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की हा रडीचा डाव आहे। कारण जिंकल्यानंतर सगळं चांगलं असतं, हरल्यानंतर रडीचा डाव खेळतात। आणि म्हणून एक म्हण आहे ती सांगतो, इज्जत गेली गावाची आणि मग आठवण आली भावाची, ही म्हण आहे ना। आता काय फायदा आहे? झालं सगळं। आता मग भावाचीच आठवण येणार ना, अमित शहाची येणार का? मग भावाचीच आठवण येणार ना, अमित शहाची येणार का? असं आहे की आठवण आम्हाला भावाचीच येणार। ते ठाकरे आहेत, अमित शहाची आठवण येऊन आम्ही काय दिल्लीत का सुरतला जाऊ? त्यांना विचारा हा प्रश्न जाऊन। वाढदिवस, गणेशोत्सव, दसरा यासारखं निमित्त साधत ठाकरे बंधूंच्या भेटीचा सिलसिला वाढलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंचं मनोमिलन झालंय। आता लक्ष लागलंय ते या दोघांच्या पक्षाचं राजकीय मिलन कधी होणार याकडे। दसऱ्याच्या मुहूर्तावर युतीचं तोरण बांधलं गेलं नाही, तर युतीचे संकेत मात्र उद्धव ठाकरेंनी दिले होते। आता दीपोत्सवामुळं युतीचा हा मार्ग लख्ख होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।